तपोवनातील वृक्षतोडीच्या वादात उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची एंट्री। वृक्षतोडी विरोधात ठाकरे बंधूंची वज्रमूठ। कोकणात निलेश राणे आणि भाजपमधील संघर्ष पेटला। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय धुमशान। जिल्ह्यात राणेंचं महत्त्व कमी केल्याचा केसरकरांचा आरोप। 2014ला राणेंवर कुणी आरोप केले? निलेश राणेंचा पलटवार। नावरे फोनमधून दिलेल्या आश्वासनावर एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली। नदी मंजूर, डोंगर मंजूर, MIDC मंजूर म्हणत थोरातांचा शिंदेंना टोला। सिल्लोड आणि बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याच्या आरोपावरून राडा। उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा। सूत्रांची माहिती। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांनी केलं देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं। प्रियसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू। तर राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। मात्र या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये नेत्यांकडनं फिल्मी डायलॉगबाजी केली जातेय। कुणाला सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमाच्या डायलॉगची भुरळ पडली आहे, तर कुणाला अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाच्या प्रसिद्ध डायलॉगचा प्रचारामध्ये त्यांना आठवण पडली आहे। बघूयात। निवडणूक प्रचारात फिल्मी अंदाज। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी। सगळ्यात मोठी डॉन दगुर्डीकरांची लेक शेरो शायरी आणि गाण्याची साथ। सैयारा तो बदला नहीं है, मौसम जरा सा राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी केली जाते। एकच सांगतो मी, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे। एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता। और हमें ये भी सिखाया है कि हम अगर दिल से किसी लोगों के साथ अगर जुड़ जाते हैं, तो दिल से जुड़ जाते हैं, हम उसमें पार्टी लेके कुछ देख लेते हैं कि मामा भांजे कर्मचारी फौज तो तेरी सारी है, मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है। इस स्टेज पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है। हे आमचे उमेदवार, हे सर्वसामान्य घरातले उमेदवार। कुणाला सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमाच्या डायलॉगची भुरळ पडली आहे, तर कुणाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाच्या प्रसिद्ध डायलॉगची प्रचारात आठवण झाली आहे। आपला हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात। म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली। धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन दगुर्डीकरांची लेक। गावगाड्याच्या या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी सैयारा सिनेमातील या गाण्याचा आधार घेतला। सैयारा तो बदला नहीं है, सही है ना? सैयारा तो बदला नहीं है, मौसम जरा सा लातूरमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांवरही अमित देशमुखांनी गाण्यातून निशाणा साधलाय। काय हो सावकार, कसं हो सावकार, ये क्या हुआ, कब हुआ,
कैसे हुआ, जब हुआ तब हुआ, छोड़ो। या निवडणुकीत नेते डायलॉग बाजीवरती फक्त थांबले नाहीत, तर काहींनी प्रचारात आपली शायरीची हौसच भागवून घेतली आहे. केंद्रीय मंत्री आमच्या चंदू भैयाशी लढताय, पण हा काही साधा पट्टा नहीं है. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत को देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत प्रचारात नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी, गाणी, शायरी असं सगळं केलं जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचं फुकटात चांगलंच मनोरंजन होत आहे. नरेश बोभाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता.